नमस्कार मित्रांनो, एका नव्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आज जालना जिल्ह्यामध्ये विठ्ठल केसरी मैदान पार पडत आहे. त्या मैदानामध्ये आपण आलेलो आहोत आणि या मैदानामध्ये अमरावतीकरांच्या कैची उपस्थित झाला मित्रांनो. तर विनोद दादा आहेत आपल्यासोबत. त्यांच्याकडून थोडक्यात माहिती जाणून घ्या. नमस्कार दादा. आणि आधी आमच्या प्रेक्षक वर्गांना आपली संपूर्ण ओळख कळवा. मी विनोद केशवराव दमाये. मी राहणार पुरा, तालुका तिवसा, जिल्हा अमरावती. आज कसं काय आल्या 3 फेऱ्यात? 3 फेऱ्यात आता कसं आहे, नियोजन केलं मुलांनी. हा, भुंगा नावाचा बैल आहे हिंगोलीकडला, आणि कैचीचं आदातमध्ये नियोजन झालेलं आहे आणि महाकालचं दुशामध्ये झालेलं आहे. आज महाकालची सुद्धा उपस्थिती आहे. हो, महाकालची उपस्थिती आहे. दुशामध्ये कुठला नंदी त्यासोबत? सर्जा आहे बैल. हा, आता काही दिवसाआधी तुमची बिनजोड पार पडली हो ना? बिनजोड ते कुठे झाली होती? ते कुठली झाली? ते सातारा साईडला झाली. सातारा साईडला झाली. तिथं आम्ही साताऱ्यामध्ये झाली. वाटर म्हणून आहे, त्या तिथच्या मैदाना बाजून झाली होती. ते संदीपबाई माळीच्या बैलासोबत आम्ही तिथं नंबर केला. 1 नंबर झाला आमचा तिथं. आज जसं आपल्या 3 फेऱ्याचे मैदान होतात, त्या मैदानामध्ये जे आदत वासर असतात शंकरपटाचे, जे पळण्याकरता ते 3 फेऱ्यात येतात, मग त्यांना शंकरपटात का नाही पडतात नंतर? नाही, त्यांना पडता येतील ना. हा, पण ते ओपनच्या मैदानात पडल्यानंतर त्याला नाही, ओपनचं मैदानामध्ये कसं आहे, ओपनचं मैदान जे असते ते ओपनच्या मैदानातले बैलाले शंकरपटामध्ये नाही पडता नाही येत, तसं ओपनचं. पण जे आदात आणि दुशाचं जे मैदान आहे, त्याच्यामध्ये आदात आणि दुशाचे जे बैल आहे, जे मागच्या वर्षी खेळले नसल, त्या बैलांना यंदा खेळता येते शंकरपटामध्ये शकनला. आणि असं आहे, पहिलं म्हणजे जुनं जे 100 वर्षापासून जे परंपरा चालू आहे, तर पहिले असं होतं, 1 नंबर 2 नंबर आणि 3 नंबरचे बैल हे शंकरपटामध्ये मागच्या वर्षी जे पळालेले आहे, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर केलेले आहे, त्या बैलांनाच उन्नत जनरल मध्ये टाकल्या जातात. आणि बाकीचे जे बैल आहे, जे सगळे, आता कसं आहे, पहिल्या वर्गातला पोरगा पास कधी झाला तो दुसऱ्या वर्गात जाईल ना. आणि तो नापासच झाला तर त्याला तर पहिल्या वर्गातच खेळायला लागेल ना. आता कसं आहे, जनरलची तिकीट असते जास्त, 2000, 3000, 4000, जसं मैदान पाहून असते, जसं बक्षिसाच्या हिशोबानं. आणि ते बाकीचे गोरगरीब जे कास्तकार आहे आणि त्यांच्या नंदीचे ते जनरलमध्ये पळू नाही शकत, त्यांचा हौसला तुटतात. त्याच्याकरता कसा, पहिला नंबर 2रा नंबर जे आहे, पहिला नंबर 2रा नंबर आणि 3रा नंबर हेच नंदी जनरलने पळल. बाकीचे जेवढे नंदी आहे ते क गटाला पळल. आणि कास्तकारांना पण माहित आहे, नंदीवाल्यांनाही माहित आहे की त्यांनीच त्यांची इमानदारीनं क गटातले बैल जे गेल्या वर्षी आपण नंबर केले असते, ते असं नाही की बाद 2-3च बैल असतात. हर मैदानात पहिला नंबर 2रा नंबर 3रा नंबर ज्या नंदीने केलेला आहे, तो बैल क गटात चालणार नाही, तो बैल जनरलला चालेल. आणि बाकीचे जेवढे नंदी आहे नवीन वाले, ते पुरे नंदी क गटात चालतील. अशा प्रकारे जसे शोपल्ल्याचे बैल आहे गेल्या वर्षीचे, ते यंदा क गटात खेळेल. यंदाचे शोपल्ल्याचे बैल ते पुढच्या वर्षी खेळेल. जसं कसं आहे, हिच्यात अशा संघटना आहे की त्या नावासाठी काही करायला तयार आहे. आता आमचा नागपूर जिल्हा आहे, नागपूर जिल्ह्यातनी तालुका गट असते. आता तालुका गट असते तो त्याच्या हिशोबाने आहे. आता आमच्या इकडले बैल जे आहे तिकडे जातात, आम्हाला तिकडे ओपन मध्ये खेळावं लागतात अ गटातनी. तर कसं आहे, तुम्ही तुमच्या हिशोबानं जशा गावाच्या कमिट्या असते शंकरपटातल्या, त्या हिशोबाने त्याने तालुका गट करावं छोट्या वासरांसाठी. आणि क गट जे आहे, क गटामध्ये सगळ्या बैलांना खेळू द्यायला पाहिजे. आणखी जसे ते आता क गटात ते खेळले, मग त्यांना नंतरच्या वर्षी ओपन मध्ये खेळतात. नंतर ओपन मध्ये पण ते बी कोणचे, जेनं पहिला नंबर 2रा नंबर 3रा नंबर घेतलाय. पहिला नंबर 2रा नंबर 3रा नंबर कधी असा कधी मतलब विदर्भातनी सरास कम से कम हजारो बैल निघते पहिला नंबर 2रा नंबर 3रा नंबर केलेले. कारण हर आता ह्या मैदानात यानं समजा तुमच्या बैलांना नंबर केला, पहिला नंबर, या 2रा नंबर 3रा नंबर, उद्या यांच्या बैलांनी केला. असे सगळे म्हणजे नंदीच्या मालकांनीच इमानदारीने आपले बैलाबा ह्या मैदानात आमचे होतं पहिला नंबर केला, 2रा नंबर केला, त्यांनी त्यांच्या हिशोबाने करून टाकाले. म्हणजे जे नवीन नंदी आहेत त्यांना चान्स मिळेल, संधी मिळेल.
आता जसा त्याने एकाच मैदानात जर 1 नंबर केला आणि त्याच्यानंतर ते 1 नंबर झाला नाही तरी तो जनरलला जाईल, जनरलला जाईल. तो जनरलला. म्हणजे एकदा जो झाला 1 नंबर हा एकदा कुठे कुठे त्याला 1 नंबर व्हा, 2 नंबर व्हा, 3 नंबर व्हा, असं काहीच नाही. कुठे कधी झाला तर त्याने 1 नंबर केला ना, मग 1 नंबर केला तर त्याला जनरल त्यानं जनरल खेळावं. म्हणजे सर्व मार्कांनी प्रामाणिकपणे सांगितलं पाहिजे. कारण कसं हिच्यात कसं नाही तर मग कसा वाद निर्माण होते. आता कोणी काय म्हणते हिंगोलीचे इकडले बैल आमच्या इकडे चालणार नाही विदर्भात, कोणी म्हणते जालन्याचे इकडले बैल चालणार नाही. बैल कोणच्याच कुठंच कोणाची बंदी नाही आहे. साताऱ्यावाले जे म्हणतात की आम्ही बा इकडे होणं तर बैल खेळू देणार नाही, असं कुठं कायद्यामध्ये असं कुठं लिखित आहे काय की शंकर म्हणजे हा बैल बा हा विभागाचा बैल ह्या विभागात चालत नाही म्हणून? नाही. शासनानं असं परिपत्र दिलं आहे का येले कमिटीवालेले? हा फक्त होणं तर शासनाने एकच निर्णय दिला आहे तुम्हाला, तुमची फाटी कशी आहे, तुमच्या बैलावर अत्याचार होते काय, तुमचं होणं तर पट कमिटी तुम्हाला बक्षीस देते काय का नाही देत. मैदानामध्ये एखादा बैल कधी तुटला तर त्याची जबाबदारी पुरी त्या मैदानवाल्याची आहे, भरून द्यायची. आता आम्ही आता कमी 5 पेढ्या खेळून आलो, 5 पेढ्यापासून आमचं चालू आहे हे मैदान. अशा पद्धत आमचे काही आजपर्यंत काही झगडे झाले नाही. कुठे तुम्ही साताऱ्यात जा, पुण्यात जा, मुंबईत जा, सोलापुरात जा, इकडे विदर्भात या, नागपूर या, भंडारा या, गोंदिया या, इकडे एमपीतून बैल येतात. अरे ज्याचा पयन तो नंबर घेईन. त्याच्यासाठी असं नाही करायचं की बा याचा बैल होणं तर आता यंदा निघाला आणि तो तिथं कधी साताऱ्यात कधी 3 छकडीमध्ये कधी पयाला की आपण त्याला गटात नाही. अरे तो बच्चे आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या फायद्यासाठी तुम्ही काही करता, असं नाही करायचं. आता जसा तुमचे शंकरपट आहेत त्यांना सुरुवात कधी होणार आहे? आता शंकरपटाची आता आमची तो सुरुवात आता 15-20 दिवसानं चालू होऊन जाते. छोटे मोठे मैदान चालू होऊन जाते आणि जे मोठे मोठे जे मैदान आहे ते 1-1.5 महिन्यापासून चालू होणार. आता जसे आपले शंकरपट सुरुवात होणार आहे तर आता तुम्ही 3 ते 4 पिढ्यापासून या शंकरपटाचा शौक करता, तर तुम्हाला अशी कुठली गोष्ट वाटते का त्यामध्ये बदल व्हायला हवी म्हणून? त्यामध्ये बदल अशी आले पाहिजे, सगळ्या कास्तकारांनी एकत्र आले पाहिजे आणि हा जो वाद करतात 3 फेऱ्याचा, ह्या 3 फेऱ्याचा वाद काही करायला पाहिजे. असा कोणाचाच बैल नाही आहे की तो 3 फेऱ्यामध्ये होणं तर पळालेला नाही. मग तो होणं तर क गटच बंद करून द्यायचं पुढते. मग क गटाले काय किंमत आहे? मग तुमच्या नवीन वासराले काय किंमत आहे? आदतचे वासरे जे आहे मग कसं आहे त्याचा वसला वाळून आला मोठ्या बैलासोबत हातमध्ये. हे प्रॅक्टिस आहे. हे जे 3 फेऱ्याचं मैदान असं समजून घ्या, हे आमच्यासाठी प्रॅक्टिस आहे. आणि आम्ही विदर्भातले जे लोक आहे आमच्या संघटनेचे म्हणा की बाकीचे सगळे याच्यामध्ये आमचे मैदान चालू होते, आम्ही इकडे येतच नाही ना. आता कसं आहे घरी बसून प्रॅक्टिस केल्यापेक्षा या 3 फेऱ्यामध्ये आपले 3 सगळे माणसं राहते, इथं धुरके म्हणजे ड्रायव्हर राहते, सुट्टी मेकर राहते, सगळं तालमेळ राहते, तिच्यातनी आपलं कसं आहे बैलांची प्रॅक्टिस होते. आणि जे युवा पिढी आहे शंकरपट ज्यांना शौक करायचा त्यांना काय संदेश द्या? त्यांना तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही चांगल्या चांगल्या जातीचे उन्नत वासरं घ्या आणि ते वासरं असेच जे जुने बैल आहे 3 फेऱ्याचे म्हणा, शंकरपटातले म्हणा, त्या बैलांसोबत तुम्ही ना, त्यांच्यासोबत तुम्ही तुमचे राऊंड काढा. त्या राऊंडमध्ये तुमच्या बैलांचे जे प्रॅक्टिस होते ते चांगल्या पद्धतीनं होते. आणि त्याच्या बाद तुम्ही याच्या मागं जे आपण जास्त असे 8-8 म्हणजे 5-5, 6-6 दिवसानं पडतो हे नका पडू. कारण तिच्यात कसं आहे तुमच्या बैलांचं जे हौसला जे असतं आपण जे खिले पण तशा पद्धतीनं पाहिजे. एका बैलाले 4 लिटर 5 लिटर दूध, तुम्ही बदाम, तुमचा उन्नत उंडा चांगला पाहिजे, तुमचं मॅनेजमेंट चांगलं पाहिजे, तर तुमचा मग बैल रोजचा उन्नत तुम्ही मैदानात तुम्ही घेऊ शकता. तर धन्यवाद काकाजी एवढी माहिती दिली. आणखी काही संदेश द्याल आपल्या माध्यमातून? आणखी काही संदेश द्याल प्रेक्षक वर्गांना? माझं तर असं म्हणणं संदेश असा संदेश देणार आहे मी की हे जे मैदानामध्ये की बा तुम्ही म्हणता इकडे साताऱ्यावाले म्हणता की बा आमचा तुमच्या इकडला नंदी तिकडे चालत नाही. मग इकडला नंदी चालत नाही तर तुम्ही इकडले बैल घेता कसे? मग तर ते तर पडते ना. अरे तुम्ही त्याची संगोपन चांगली करा तुमच्याही बैलाची. तुमच्या बैल आमच्या फाईटले उतरतात ना. इकडले लोक कसे कास्तकार आहे, इकडे जमिना पिकत नाही. तुमच्या पैसे कशा सगळ्या मोठे मोठे लोक आहेत तिकडे, फॅक्टरीवाले, प्रॉपर्टीवाले, एक व्यक्ती होणं तर 1-2 लाख रुपये वायदी द्यायला तयार आहे लोक. आणि इकडलं मग झालं की म्हणते मग यायची गाडी मारली की यायचं हे जीवार येते. असं ह्या जीवार नका येऊ देऊ.
आणि ते तिकडे लोक पैसे वाले ते भारतातला कोणताही बैल कोणत्याही मैदानामध्ये पळू शकते. बैलावर बंदी नाही आहे. आणि अशी कधी बंदी कधी आणन तर मी सुप्रीम कोर्टामध्ये त्या मालकाच्या विरोधात मी स्वतः याचिका दाखल करतो. तो शंकरपटातला पदाधिकारी राव, सदस्य राव, अध्यक्ष राव, कोणी राव, या 3 फेऱ्यातला कोणताही मोठा अधिकारी राव मैदानातला, आपण त्याच्यावर याचिका दाखल करतात. कोणाचा बैल कधी इकडे पळू नाही दिला तर तेवढं कायद्याचं ज्ञान आपल्याला. आम्ही जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये बंदीच्या काळात आम्ही भांडलो. आता तुमच्याच भागात ह्याच भागातले पगारी गुरुजी होते, त्याच्या पके पाटील होते, त्याच्या दादा पाटील आमच्या इकडले, आमचे पळसखेडवाले, त्याच्या आपले हिवाळे साहेब देवळाईवाले, गंगाराम कांबे आताच आमचे वारले शंकरपटातले कमिटीतले, त्याच्या बाद आमचे घारपळकर साहेब, असे मोठे मोठे माणसं जेव्हा मैदानात राहत असे वाद नाही होत. ह्या वाद कसा आहे हिच्यातनी ह्या वाद करायलाच नाही पाहिजे. अरे याचा पळन तो नंबर घे दुसरं काही आणि बैलाची किंमत कसं आता हे युट्यूबच्या आहे ना सगळे होणं जनता हिच्यात मोठी. आता त्या दिवशी राहुल भैया आले. राहुल भाईले कमसे कम 5 लाख लोक पाहिले होते. त्या नंदीच्या यानंच होते ना. मग नंदी मी म्हणतो नंदी तुम्हाला वरत नेऊन ठेवते चांगल्या पद्धतीनं. हिच्यात तुम्ही फक्त संघटना जे आहे या संघटना तुम्ही फक्त वाच म्हणून राहा. बैलांच्यासाठी तर नाच करासाठी नको करू. खेळाला खेळी भावनेने खेळ द्या. सच्चाई भावनेने तुम्ही खेळ करा, तुमचं सगळं चांगलं होते. अरे ह्या नंदी ह्या जगत कार्यासाठी आलता. शंकरजीने तुम्हाला जगत कार्यासाठी आणला इथं तुमची शेती उठवासाठी याच्यासाठी. आणि तुम्ही तर त्याला तर शंकरपटा या मैदानात वापरून आले. तुम्ही तुमचा शौक करून घेतला. मग तुमचा शौक केला ना तर तुमचा शौक चांगल्या पद्धतीनं करा. नंदीवर कधी अत्याचार कधी होत असन तर त्याचा आपण सैन्य करणार. सुप्रीम कोर्ट तुम्हाला परमिशन देते मैदान भरवासाठी. नंदीवर कधी अत्याचार कधी झाला तर आपण त्याच्या विरोधात आपण उभा आहे. मी महाराष्ट्र शंकरपट संघटना म्हणून मिळाली रजिस्ट्रेशन आहे 2011ची. त्या संघटनेच्या मार्फत आम्ही पुरं जेव्हा बंदी असताना आम्ही काय काय केलं हे आम्हाला माहित आहे. तिकडून पश्चिम महाराष्ट्रवाल्यांनी ताकद लावली, सातारावाल्यांनी लावली, सगळे मिळून आणले तेव्हा या मैदान चालू झालं. हे मैदान चालू व्हासाठी असं नाही झालं की आता कसं होणार आहे. हिच्यातनी असे वाद नका निपटू. मी तर म्हणतो सगळ्या कास्तकार लोकांना बैल मालकांना सांगतो की तुम्ही वाद नका करू, चांगल्या पद्धतीनं तुम्ही खेळा. तुमचा नंदी होणं तर सगळेच नंदी पडते असं काही नाही. याचा पडते का त्याचा पडते. आज याचा चान्स आहे, उद्या दुसऱ्याचा चान्स आहे. त्याला खाऊ घाला आज याचा चान्स आहे, उद्या दुसऱ्याचा चान्स आहे. सगळ्यांचा चान्स. आज ह्याच बैलानं त्या दिवशी लखनची गाडी मारली. आज तो गटातनी मार खाल्ला ना. 15व्या गटातनी 7 नंबरचा तास त्याचा आलं. मग असं नाही आहे की आज याचा पडते उद्या त्याचा पडते. हिच्यात कसं आहे ज्याची फक्त तुमची सहनशीलता महत्वाची आहे. कोण जास्त वेळपर्यंत टिकून राहते. हिच्यात कोणी नाही आहे. असं कधी म्हणत असं की आज ह्याच चालून आला तर हिच्या या नंदीवर आज याचा पावर आहे, उद्या त्याचा पावर आहे, उद्या त्याचा पावर आहे. त्याचे काही सांगू नका. त्याची आत्मा घेऊन त्याची आत्मा नका देऊ. नंदीचे काही सांगू नये. चला धन्यवाद काकाजी एवढी माहिती दिली तुम्ही.